हॅलो, कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत. आणि मी आहे सायलीची मम्मी. तर आज आहे रक्षाबंधन. जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळूवार मुक्ताई आणि ज्ञानेश्वराने. रक्षाबंधनाच्या सर्व बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तर चला मी आज चहा पिते आणि मग व्हिडिओला सुरुवात करू आपण. तुम्ही पण या चहा प्यायला. तुमचा पण चहा पाणी झालाय का? मी रेडी झाले आंघोळ वगैरे करून. हे बघा थोडीशी तयारी झाली. तयार म्हणजे साधं सिंपलच आहे. मी काही जास्त मेकअप वगैरे करत नाही. म्हटलं चला सणासुदीचं दुसरी साडी घालू. आणि हे ब्लाऊज बघा सायलीने शिवलेलं आहे बरं का. ही डिझाईन ह्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे सायली फॅशन डिझायनरवर. तर बघा तुम्हाला जरा आवडले तिचे व्हिडिओ. छान शिकवते बरं का ती. रोजचा एक व्हिडिओ असतो तिचा. बाई डिझाईन, ब्लाऊज डिझाईन, बॅकनेक आणि कसं शिवायचं, कटिंग टिचिंग सगळे व्हिडिओ टाकते ते रोज. क्लासचे पण असतात. हे ब्लाऊज तिने शिवलेले. म्हटलं चला मग हीच साडी घालू. या चहा प्यायला. हाय हॅलो. तर आज रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या भावा बहिणींना रक्षाबंधन खूप छान जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. हे पण मी असं ताट तयार केलं आहे. हे देवांच्या राख्या आहे. हे दोघांना ही माझी हे दोघांना बांधायची. इथं असं ठेवलं. हे चॉकलेट ठेवले, फुलं ठेवले, अक्षदा ठेवले आणि गंध केला आहे मी दुसऱ्या याच्यामध्ये वाटीमध्ये. ते ठेवायचं राहिलं आहे. हे बघ सायली, तुझी राखी दिलेली मी पप्पांना बांधली आणि तो उठला का मग त्याला नंतर बांधून तू झोपलेला. अजून पप्पांना ड्युटीवर जायचं होतं ना, म्हणून सकाळी सकाळी लवकर आवरलं. लवकर आम्ही दोघं पण उठलो. म्हटलं चला सायलीने दिलेली राखी बांधून देऊ. तुझ्या नावाची राखी बांधली. तुला पण बरं वाटेल. ठीक आहे. बघ ताई, तू दिलेली राखी मी पप्पांकडनं बांधून घेते. बांधावं. माझ्या ताईने माझ्यासाठी पाठवलेली राखी. असं वर वाटते, बांधायची नसते, बेसलेट असते. हां ओके. हे बघता मी बांधली. तुझी राखी पण मी बांधली. छान आहे. मला खूप आवडली. तुम्हाला आवडली का ताईची राखी? आवडली का? व्हेरी नाईस. व्हेरी नाईस म्हणताय पप्पा. पण खुश झाले ती राखी बांधून. थँक्यू म्हणा तिला. थँक्यू. हां ताई, म्हणजे सायली तुझ्या राख्या आवडल्या. दोघांना पण आवडल्या, मला पण आवडली. पप्पांनी तुला थँक्यू केलं. व्हिडिओमध्ये पण केलेलंच आहे. तर ठीक आहे. ओके मग ताऊ बाय. तिला पण खूप वाटत असं इकडं जावं असं माहेरी, पण मग काय लांब पडतं त्याच्यामुळे काय ती आली नाही. चला मग आत्ताच सगळं आवरलं आहे. सकाळी उठले, देवांना राखी बांधले. ते तर बघितलंच तुम्हाला. देवांना बांधल्या, दुकानाला पण बांधली, गाड्यांना पण बांधल्या, ओळून घेतला. आणि सायलीच्या पप्पांना बांधली. त्यांनी पण मला बांधली. सायलीने पाठवलेली राखी आणि त्याला पण बांधली. तो उशिरा उठला होता, मग त्याला पण बांधली. पण त्याला काही व्हिडिओमध्ये माझ्या मुलाला आवडत नाही,
मग मी त्याला काही फोर्स करत नाही जास्त. नाही तर तुम्ही म्हणाल परत सायलीला मेसेज करशाल तुला भाऊ नाही का, तर तिला भाऊ आहे, ते दोघं आहे बहीण भाऊ. मग त्याला व्हिडिओमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, तर मग आम्ही पण त्याला घेत नाही. आणि नेहमी तिने जर इकडचं शूट केलं तर तिला मेसेज येतात 2-4 का होईना, का तुला भाऊ नाही का, तू एकटीच आहे. तर तसं काही नाही आहे, ती मोठी आहे तो छोटा आहे, तो तिच्यापेक्षा मोठा दिसतोय आता. तर ठीक आहे, मग झालं आमचं सगळ्यांचं रक्षाबंधन. आणि आज आहे ना खरंच मला माझ्या मायाची पण खूप आठवण येते. असं वाटतं ना खरंच गेले असते, पण नाही, कारण नाही ना मी आत्ताच ना जाऊन आले 2-4 दिवस झाले तेव्हा माहेरवरून, म्हणून मग मी काही गेले नाही. सारखं जायला ना आज आहे ना गाड्यांना खूप गर्दी राहते, आणि गेलं तर मग त्यांना घेऊन जायचं गाडीवर, मग त्यांचे पण मग प्रवासाने येऊन असं. मग मी ह्यावेळेस काही गेले नाही. मागच्या वेळेस गेले होते वाटतं, हो ह्यावेळेस गेले नाही. तर खरंच मी माझ्या भावाला मिस करते. आणि त्या निमित्ताने कसं आईला वगैरे सगळ्यांना भेटणं होतं, बहिणी भावांना म्हणजे सगळ्यांना. आणि तो दिवस खरंच छान वाटतं बा, असं एक दिवस रिलॅक्स वाटतं. आणि खरंच कोणाला आवडत नाही माहेर जायला. अशी जगातली कोणतीच स्त्री नसेल का तिला माहेर आवडत नाही. प्रत्येकाला माहेर आवडतं, कारण ती आपल्या नवऱ्याची तर किती पण सुखी असो, किती बी पैसा असो, पण तरी तिला आई वडील भाऊ बहिणींची खूप ओढ असते. खरंच मला बोलताना मी कसं होतं, जाऊ दे मी काही बोलत नाही जास्त. ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.